आता बघूयात महाफास्ट 100 बातम्या। फोन टॅपिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीसांना अटकेची भीती होती। अटक टाळण्यासाठी फडणवीसांनी शिंदेंवर दबाव आणत पक्ष फोडला। संजय राऊत यांच्या फडणवीसांवर आरोप। केंद्रातलं सरकार तुम्हाला का अटक करणार होतं? संजय राऊतांचा शिंदेंना सवाल। तर आमचं सरकार आल्यावर बंद झालेल्या फाईल पुन्हा उघडणार आणि चौकशी लावणार, राऊतांचा इशारा। एकनाथ शिंदेंना काय त्रास दिला जात होता ते राऊतांनी सांगावं। त्यांच्या आरोपांना कुणीही भीक घालत नाही। राऊतांच्या आरोपांवर भाजप नेते प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंचं वक्तव्य चुकीचं दाखवण्याचा संजय राऊतांचा प्रयत्न, ते अर्धवट माहितीच्या आधारे बोलतात। राऊतांच्या आरोपावर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीसांना कंटाळूनच एकनाथ शिंदेंनी तत्कालीन मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता। ठाण्याच्या सभेत ड्रामेबाजी केली। अंबादास दानवेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। अमरावतीच्या सायन्स कोर मैदानाच्या आरक्षणावरून वाद, बच्चू कडू यांच्याकडून सभेसाठी मैदान आरक्षित, तर उद्या नवनीत राणांसाठी अमित शहांची त्याच मैदानावर सभा। विशाल पाटलांना सांगली लोकसभेसाठी लिफाफा हे चिन्ह। दत्त मंदिरात प्रचाराचा नारळ फोडत लिफाफा चिन्हाचा प्रचार सुरू। 2 दिवसात हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर करण्याचं शिंदेंचं आश्वासन। हेमंत गोडसे, अजय बोरस्ते आणि शिंदेंची मध्यरात्री भेट। शिवसेना नेते रवींद्र वायकरांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। मुंबई उत्तर पश्चिमच्या जागेसाठी वायकरांच्या नावाची चर्चा। शिवसेनेनं संजय निरुपमांना उमेदवारी दिल्यास मनसे विरोध करणार। मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून निरुपम लढण्याच्या चर्चा। विनोद पाटील यांनी घेतली उदय सामंत यांची भेट। छत्रपती संभाजीनगरच्या उमेदवारी मला द्यावी, मराठा समन्वयक विनोद पाटलांची मागणी। निलेश लंके आज अहमदनगर दक्षिणेसाठी अर्ज दाखल करणार। अर्ज भरण्यापूर्वी निलेश लंकेंचं कुटुंबियांकडून औक्षण। महाविकास आघाडीचे मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। आदित्य ठाकरे, रोहित पवारांसह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची आज अकोल्यात जाहीर सभा। महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रेंच्या प्रचारासाठी सभा। रायगडच्या अलिबागमध्ये आज शरद पवारांची सभा। महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीतेंच्या प्रचारासाठी दुपारी 4 वाजता सभेचं आयोजन। अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंसोबत गीतेंची लढत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पाथरीत दुपारी 2 वाजता सभा। परभणी लोकसभा महायुतीचे उमेदवार महादेव जानकरांच्या प्रचारार्थ शिंदेंची सभा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर। नवनीत राणांच्या प्रचारासाठी संध्याकाळी 4 वाजता जाहीर सभा। उद्धव ठाकरेंची आज संध्याकाळी 6 वाजता परभणीत सभा। लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधवांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन। पुण्यात एकाच दिवशी मोदी आणि उद्धव ठाकरे, शरद पवारांची सभा। 29 तारखेला वारजेमध्ये महाविकास आघाडीची सभा, तर टिळक रोडवर मोदींची सभा। धाराशिवमधील उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटलांना आचारसंहिता भंगाच्या नोटीसीनंतर आयोग सतर्क। पोलीस, सायबर विभाग आणि आरोग्य विभागाला अहवाल सादर करण्याचे आदेश। पार्थ पवार यांना राज्य सरकारकडून Y+ दर्जाची सुरक्षा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दिल्याची माहिती। पार्थ पवार सुनेत्रा पवारांच्या प्रचारात सक्रिय। पुण्याच्या मंचरमध्ये अमोल कोल्हेंसमोर मोदी मोदी अशी घोषणाबाजी। शिरूरमध्ये कोल्हे आणि आढळरावांमध्ये संघर्ष पेटला। डिसेंबरपासून माझी सरकारकडे पाणी नियोजनाची मागणी, पण सरकार पक्ष आणि घर फोडण्यात व्यस्त। राज्यातील दुष्काळ परिस्थितीवरून सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका। मोहोळचे भाजप नेते संजय क्षीरसागर उद्या शरद पवार गटात प्रवेश करणार। भाजपत मला कायम अपमानास्पद वागणूक, संजय क्षीरसागरांचा आरोप। टीएमसीचे खासदार अभिषेक बॅनर्जींच्या घराची रेकी करणाऱ्याला मुंबईतून अटक। मुंबईच्या माहीममधून राजाराम रेगे नावाच्या व्यक्तीला अटक। 26/11च्या हल्ल्यावेळी राजाराम रेगेंचं नाव समोर। भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांची बारामतीत बैठक। सुनेत्रा पवारांच्या विजयाच्या दृष्टीने कामे करा, बैठकीत शिवप्रकाश यांच्या सूचना। परभणीतील राजकारणातले कट्टर वैरी एकाच मंचावर येणार। राष्ट्रवादीचे आमदार दुर्राणी आणि शिंदे गटाचे सईद खान मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी एकाच मंचावर येणार। बुलढाण्यात रविकांत तुपकरांची विक्रमी प्रचार रॅली। चिखलीत तुपकरांच्या रॅलीला जनसामान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। नारायण राणेंसाठी नीलम राणेही मैदानाच्या प्रचारात।
नीलम राणे रत्नागिरीत 26 एप्रिलला 9 सभा घेणार. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी 9 उमेदवारांचे अर्ज. नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत ही मुख्य लढत, तर कोकण प्रादेशिक पक्षाचे अपक्ष उमेदवार शकील सावंत यांना माईक हे चिन्ह. बारामती लोकसभा मतदारसंघात 38 उमेदवार रिंगणात. उमेदवार जास्त असल्यानं प्रत्येक मतदान केंद्रावर 3 बॅलेट युनिट लागणार. उदयनराजे भोसलेंनी वाई दौऱ्यावर महागणपतीचं दर्शन घेतलं. उदयनराजेंकडून बाप्पाची महाआरती. माजी आमदार मदन भोसले आणि महायुतीतील सर्व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित. परभणी लोकसभा निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्ष तटस्थ. महाविकास आघाडी अथवा महायुती दोघांनाही समर्थन न देण्याची प्रहारची भूमिका. रत्नागिरीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पेठ किल्लामधील ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये. लातूर मतदारसंघात 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, तर अपक्ष उमेदवाराला तुतारी हे चिन्ह. वाशिममध्ये मानवी साखळीतून मतदान जनजागृती. शासकीय कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून साखळीद्वारे संदेश. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न. धाराशिवमध्ये मतदार जनजागृतीसाठी प्रशासनाकडून बॅनर. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग जागोजागी बोर्ड लावणार. धाराशिव लोकसभा मतदारसंघात 31 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. 35 पैकी 4 उमेदवारांचे अर्ज मागे. निवडणूक विभागाकडून उमेदवारांना चिन्ह वाटप. मनोज जरांगेंच्या जीवनावर आधारित चित्रपट वादाच्या भोवऱ्यात. सेन्सॉर बोर्डाकडून आचारसंहितेचं कारण देत चित्रपट प्रदर्शनावर रोख. कोल्हापुरात दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चैत्रोत्सवाचा उत्साह. ज्योतिबाच्या नावानं जयघोष करत भाविकांकडून गुलालाची उधळण. ज्योतिबा डोंगरावर लाखो भाविकांची गर्दी. प्रशासन, पोलीस यंत्रणा सज्ज. मे महिन्यात 12 दिवस बँका बंद राहणार. मे महिन्यात शनिवारसह अन्य 12 सुट्ट्या. राज्यामध्ये निवडणुकीसाठीही सुट्टी. ठाण्यात गुरुवार ते शुक्रवार 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार. पाणीपुरवठा विभागामार्फत देखभाल दुरुस्तीचं काम हाती. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज 12 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ब्लॉक. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावर गॅन्ट्री बसवण्यासाठी 2 तासांची वाहतूक बंदी. पुण्यासाठी 7.25 टीएमसी पाणी राखून ठेवण्याची मागणी. खडकवासला धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्यानं पुणेकरांकडून सतर्कता. मुंबईत पुन्हा एकदा उष्मा आणि आर्द्रतेमुळे काहिली वाढण्याची शक्यता. सोमवारी कमाल तापमान 1 अंशाने वाढून 35 अंश सेल्सिअस जवळ. जळगावमध्ये गेल्या वर्षीच्या केळी नुकसानीची अद्याप भरपाई नाही. 7 महिन्यानंतरही शेतकरी मदतीच्याच प्रतीक्षेत. सोलापुरात अवकाळीमुळे पिकांचं नुकसान. आंबा, द्राक्ष आणि फळबागा उद्ध्वस्त. नुकसान भरपाईची शेतकऱ्यांना अपेक्षा. धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरूच. भूम, धाराशिव, तुळजापूर आणि कळंब तालुक्यात अवकाळीमुळे शेतकरी अडचणीत. लातूर जिल्ह्यात सलग 4थ्या दिवशी अवकाळी पाऊस. आंबा, फळबागांचंही मोठं नुकसान. 8 दिवसात 722 हेक्टर शेतीला गारपिटीसह अवकाळीचा फटका. तर सोलापुरात नेहा हिरेमठच्या हत्येच्या निषेधार्थ महिलांचा कॅन्डल मार्च. आमदार प्रणिती शिंदेंचाही मार्चमध्ये सहभाग. मेणबत्ती पेटवत युवतीला श्रद्धांजली वाहिली. मालेगावात श्रावणबाळ आणि संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांची हयात दाखवल्यानंतरही फरफट. वृद्ध दिव्यांगांची नाराजी. ग्रामपंचायत पातळीवर सोय उपलब्ध करण्याची मागणी. मुंबईच्या जुहू समुद्रकिनारी वाळूमध्ये मारुतीची सुबक कलाकृती. हनुमान जन्मोत्सवानिमित्त वाळू शिल्पकार लक्ष्मी गौड यांची अनोखी कलाकृती सादर. हनुमान जन्मोत्सवानिमित्त वसईचे चित्रकार कौशिक जाधवांची अनोखी कला सादर. तुळशीपत्रावर अवघ्या 30 मिनिटांमध्ये हनुमानाचं चित्र रेखाटलं. अहमदनगरच्या संगमनेरमध्ये हनुमानाचा रथ ओढण्याचा मान महिलांना. हनुमान जन्मोत्सवाचा भाविकांमध्ये उत्साह. हनुमान जन्मोत्सवानिमित्त नगरच्या राहतामध्ये 2 दिवसीय मायंबा आणि वीरभद्र महाराजांच्या यात्रोत्सवाचा उत्साह. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई. वाशिमच्या हॅपी फेसेस शाळेतील तब्बल 1200 विद्यार्थ्यांचं पालकांना पत्र. अभिनव उपक्रमातून मतदानाबाबत जनजागृती. लातूरमध्ये मतदान करणाऱ्यांसाठी खास सवलत. हॉटेल, मॉल्स, मेडिकल दुकानांमध्ये 5% सवलत मिळणार. तर एका मॉलमध्ये पहिल्यांदा मतदान करणाऱ्या 21 महिला आणि पुरुषांना मोफत कपडे भेट देण्यात येणार.
जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागल्यानं बस स्थानकावर गर्दी, बाहेरगावी जाण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी. भंडाऱ्यात एकाच रात्रीत 7 दुकानांमध्ये चोरी, शटर्स तोडून दुकानातल्या गल्ल्यांवरती डल्ला, व्यापारी वर्गांमध्ये मोठी खळबळ. भंडारा पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू.